ऐहोले या सांगितलं की तर आपण आता मंदिर तर आपण छोट आहे आपलं आता हुच्चीमले मंदिर झालेलं आहे। गुड मॉर्निंग सर्वांना। तर आपला आज बदामी मधला पहिला दिवस आहे आणि आपण बदामी मध्ये काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहोत, ते तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये दिसेलच। तर आता सकाळचे 7:30 वाजलेले आणि आपण लवकर निघालो कारण की आपली उद्या रेल्वे आहे। तर आज आपल्याला जास्त गोष्टी एक्सप्लोर करायला भेटतील असं विचार करून आपण लवकर निघालो। तर इकडनं आपण आता जाणारच केव्जला। तर बघू इकडनं आपल्याला बस भेटते की रिक्षा भेटते, मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगेलच। चला आता भेटूया पुढे। तर गुड मॉर्निंग सर्वांना। आपण आता आलो आहेत बदामी मध्ये, बदामी मधल्या ऐहोले या शहरामध्ये आणि आपला आता बदामी मधला पहिला दिवस आहे आणि पहिला ब्लॉग आहे। आणि आता आपण ऐहोले मध्ये हुच्चीमली मंदिरामध्ये आलेलो आहेत। तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि ह्याची हिस्ट्री वगैरे जाणून घेऊ। तर आपण आता हुच्चीमली टेम्पल मध्ये एंट्री केलेली आहे आणि एक गोष्ट इम्पॉर्टंट ह्याच्यामधली, हे सर्व बांधकाम ना चालुक्य राज्याच्या काळात झालेले, म्हणजे चालुक्य राज्याने केलेले। आणि हे आपण जे सर्व मंदिरं बघणार आहोत ना, तर ह्याचं बांधकाम 6व्या शतकापासून चालू झालं तर 12व्या शतकापर्यंत चालू होतं। आणि जसे हम्पीला स्टोन आहेत तसे तिथे स्टोन आहेत, बट ते स्टोन थोडे वेगळे प्रकारचे जॉईंट आहेत। हम्पीचे असे दगड, बारीक बारीक दगड, थोडेसे मोठे दगड होते, बट इथलं जे आहे ना दगड ते थोडे वेगळे आहेत। तर आपण आता हुच्चीमली टेम्पल मध्ये एंट्री करूया। तर आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण ऐहोले मध्ये आहेत आणि ऐहोले हे नाव कसं पडलं होतं हे तुम्हाला मी सांगते। जेव्हा परशुरामाने त्यांच्या ह्यांची हत्या केली होती, त्यांच्या विरोधांची त्यांनी हत्या वगैरे केली होती, तर तेव्हा ज्या ह्यांनी चाकूने त्यांची हत्या केली होती ना, तर ते चाकून नदीमध्ये एका धुयाला आले होते आणि तेव्हा एका पोरीने बघितलं होतं आणि तेव्हा ती आश्चर्यचकित झाली आणि ती ऐहोले ऐहोले अशी बोलली, म्हणून ते नाव पडलेले आहे ऐहोले असं। तर आपण आता मंदिरामध्ये एंट्री करूया आणि हे मंदिर कसं आहे ते आपण बघूया। तर आपण आता मोठं टेम्पल बघितलं आणि त्याच्या बाजूलाच एक अजून एक छोटं टेम्पल आहे, तर आपण तिथे चाललोय।
तर आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवते कसं आहे तर. तर इथे बघा, इथे मोठं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला लगेच छोटं आहे आणि त्याच्या बाजूला लगेच अजून छोटं मंदिर आहे. तर आपण ह्याच्यामध्ये पण जाऊन बघूया एकदा. आणि इथलं जास्त बारीक बांधकाम नाही जसं हम्पीमध्ये होतं, नॉर्मलच बांधकाम आहे, बट इट इज ब्युटिफुल. तर बघा, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते की इथे ना एक पिंड होती आणि ती पिंड झिजून गेली, थोडीशीच बाकी म्हणजे साईडचं कॉर्नर आहे बघा. असं हे आहे, असं हे बाजूचे टेम्पल होते. तर आता आपले नेक्स्ट मंदिरामध्ये जाऊया आपण. भारी होतं हे पण आणि खूप पीसफुल आहे, इथे जास्त क्राऊड नाहीये, ही पण गोष्ट चांगली. आपलं आता हुच्चीमली मंदिर झालेलं आहे आणि हुच्चीमली मंदिराच्या 2 मिनिटं पुढे आपण आलेलो आहेत आणि इथे लगे बाजूला रावल पहाडी म्हणून टेम्पल आहे आणि हे 6व्या शतकात बांधलेलं आहे आणि हे एकाच स्टोन पासून बनवलेलं आहे आणि बाकी त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे ना, तर ते बारीक बारीक स्टोन कापून वगैरे बनवलेले. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे तर. आणि ह्याच्या बाजूलाच आपल्याला हनुमानाचंही चित्र देखील दिसते रेखाटलेलं. तर हे इथं होतं मोठं मंदिर आणि त्याच्या बाजूलाच होतं इथं छोटं मंदिर आणि अजून तिकडे त्या साईडला एक दिसतंय. तर आपण आता तिकडे पण जाऊया. तर आपले हे मंदिर झालेले आहेत आणि आपला फक्त हे बाकी आहे. तर आपण पटकन आता इथे जाऊन येऊया. तर आपले आता हे वरचे टेम्पल झालेलं, आपण आता ह्या टेम्पल मध्ये जाऊन बघूया. तर इथं देखील आपल्याला पिंड दिसतेय. ह्याचा अर्थ असा होतो की हे पूर्ण मंदिर आहे ना, हे शिवला समर्पित आहे आणि एका साईडला इथे हनुमानाची वगैरे पण कोरीवकाम केलेलं आहे आणि गणपती पण आतमध्ये आहे आणि असं वाटतं की तिथं बाजूला एक वराह अवतार पण होता देवाचा. तर आपण आता इथनं निघूया आणि नेक्स्ट पॉइंटला आपल्या पोहोचूया.
तर आता मी मल्लिकार्जुन टेम्पल जवळ आलेले आहे आणि हे टेम्पल 6व्या शतकामध्ये चालुक्य राज्यानेच बनवलेलं आहे आणि हे टेम्पल शिवाला समर्पित आहे. तर आपण आता आतमध्ये बघूया कसं टेम्पल आहे काय आहे आणि खूप मोठा एरिया दिसतोय हा टेम्पलचा आणि खूप भारी आहे. तर इथले स्टोन जरा वेगळेच, जसे मी तुम्हाला सांगितले हम्पीमधले वेगळे होते आणि बदामीमधले वेगळे स्टोन आहेत. तर चला आपण आता टेम्पल बघून घेऊया कसं आहे. तर माझ्या मागे मल्लिकार्जुन मंदिर आहे आणि ह्याच्या बाजूला अजून छोटे छोटे स्ट्रक्चर आहेत. तर तुम्हाला भरपूर टाइम असेल तुम्ही हे सगळे स्ट्रक्चर बघून घ्या. आणि मी हे नाही बघू शकते कारण की मला खूप टाइम होते आणि सेम आहे सगळे, जास्त काही डिफरंट नाही. तुम्ही टाइम काढून या आणि तुम्ही हे सगळे बघून जा. आणि ह्या मंदिराच्या आतमध्ये ना बोलायला नाही पाहिजे, बट त्यांनी मेंटेन काय ठेवलं नाही, थोडंसं ठेवायला पाहिजे की वेगळ्याच प्रकारचा वास येतोय ना आतमध्ये ना. खूप सारे ते चमगादड वगैरे झालेले. मी तिथे एंट्री केली की डायरेक्ट ते उडत आले म्हणून मी बाहेर आले, नीट मला शूट करताना आलं. तर आपण आता आपल्या नेक्स्ट पॉईंटवरती जाऊया. सॉरी थोडीशी गडबड आहे कारण की उद्या आमची रेल्वे पण आहे, त्याच्यामुळे थोडंसं लवकर लवकर शूट करायला लागणार आहे. तर नेक्स्ट टाईम आपण इथं चांगला टाईम काढून येऊया. तर हे बघा इथे पण मंदिर आहेत खूप सारे, तर तुम्ही सगळे फिरून येऊया. तर आपण आता नेक्स्ट पॉइंटला जाऊया. आणि हे पण मंदिर शिव मंदिर आहे, शिवाला समर्पित हे मंदिर आहे आणि याचं नाव मल्लिकार्जुन आहे.